मित्रांनो, हेदवीचा दशभुज गणेश तर तुम्ही आता पाहिलाच असेल, पण आता मी तुम्हाला एका इंटरेस्टिंग ठिकाणी घेऊन आलो आहे. मी त्याचं नाव नाही सांगणार आहे, आपण तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला त्याचं नाव सांगणार आहे. सोबत आता तुम्हाला हा अथांग समुद्र पाहायला मिळतोय आणि आता मला इथे एक डॉल्फिनसुद्धा पाहायला मिळेल, तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आपण पाहूया काय आहे ते. चला. जात असताना थोडं केअरफुल आणि स्लीपर्स वगैरे घालू नका. शूज किंवा टाईट असे सँडल्स प्रेफर करा आणि शक्यतो दगडांच्या जरा बाजूनेच चाला. समुद्र खूप खवळलेला असतो या वेळेला, पावसाळा सुरू होतो आहे, त्यामुळे थोडी खबरदारी घ्या स्वतःची सुद्धा. आणि शक्यतो लहान मुलांनी मोठ्या माणसांसोबत येणं इथे प्रेफर करा. तुम्हाला दाखवतो मी जागा काय आहे ती. तर फायनली तुम्हाला समजलं असेल, आपण आलो आहोत बामणगडीजवळ. सो ही आहे बामणगड, जिथे समुद्राचं जोरात असं पाणी येतं आणि आतल्या बाजूला एक व्हॅक्यूम तयार होतो इथे समोर, आणि या गळीतनं पाणी असं वरती येतं. आपण पुन्हा एकदा पाहूया. हे बघा, अशी आहे ही बामणगड. सो हीच ती आहे बामणगड. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा थोडं काळजीपूर्वक, की या घाळीच्या जवळपास जाऊ नका, खाली जास्त उतरण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका, कारण की इथे एक नॅचरल व्हॅक्यूमसुद्धा तयार होत असतो. जसं तुम्हाला इथे जोरात येणारी लाट दिसते, तर लाटेसोबत खूप जोरात वारासुद्धा आत घुसतो, व्हॅक्यूम क्रिएट होतो. त्यामुळे जवळ गेलात तर कदाचित तुम्हाला तिकडंसुद्धा पाण्यासोबत आत खेचेल, पाणीसुद्धा आत खेचेल. त्यामुळे लांबूनच या गोष्टीचा आनंद तुम्ही घ्या आणि एन्जॉय करा. आपण आता जाणार आहोत पुढच्या ठिकाणी.